Hello, my dear students and friends. Welcome on my channel. In the last session of the lesson number 1.4, that is Big Data, Big Insights, we have seen the uses of big data. We have seen the first three uses of big data, and in today's video session, we are going to deal with the next four next five remaining uses of big data. Okay, so the page number is 38, and lesson is big data, big insights. Okay, but before going ahead, what you have to do, you have to subscribe my channel, like my videos, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. So do that without forgetting. Okay, now the fourth use of big data is banking, finance and trading. So या सेक्टर्सला सगळ्यात जास्त हा जो बिग डेटा आहे याचा फायदा होत असतो. बँकिंगमध्ये पण आजकाल आपण सगळं बघतो की सगळं बँकिंग हे आता ऑनलाईन बँकिंग झालं आहे. सगळं फिनान्स फील्ड जे आहे ते आता ऑनलाईन झालेलं आहे. आणि सगळे जे व्यवसाय आहेत, दॅट इज ट्रेडिंग, व्यापार, ते पण सगळे ऑनलाईन झालेले आहेत. आणि त्यामुळे या बिग डेटाचा जो फायदा या सगळ्या फील्ड्सला होतो, तर तो कसा होतो ते यांनी यातून आपल्याला सांगितलेलं आहे. आय रीड इट फॉर यू. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स म्हणजे काय की कोण पैसा कुठे गुंतवतो आहे ते या इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्समधून कळतं. आणि ते इन्व्हेस्टमेंट पॅटर्न कळले तर याच्या बँकिंग कंपन्या किंवा फायनान्स कंपन्या आहे त्या मग आपल्याला फोन करून नवीन नवीन त्या प्रकारचे प्लॅन्स आपल्याला सुचवू शकतात. आणि त्याच्यासाठी या बिग डेटाचा फायदा होतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फिनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आणि त्याच्यामुळे काय झालं की या कंपन्या ज्या आहेत किंवा बँका ज्या आहेत त्या सगळ्यांना काय मिळालं, एक न्यू इन्साइट मिळालं, नवीन दृष्टिकोन मिळाला. कारण लोकांची गरज काय आहे हे त्यांना या बिग डेटामुळे कळलेलं आहे. कारण लोक काय सर्च करतायत कम्प्युटरवर किंवा नेटवर, त्यांना कशाची गरज आहे, कुठल्या प्लॅनची गरज आहे, तर ते सुटेबल प्लॅन्स ते मग आपल्या समोर घेऊन येतात या बिग डेटाच्या माध्यमातून. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन. सो बिग डेटा काय करतो तर स्मूथ फंक्शनिंग करतो, म्हणजे त्यांचं काम सुरळीत सुरू ठेवतो. कोणाचं तर एजन्सीज आणि इन्स्टिट्यूशन. आता हे कोणते, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग एजन्सीज ज्या आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत यांचं काम स्मूथ ठेवण्याचं काम कोण करतं तर बिग डेटा. ओके, कारण तो बिग डेटा लोकांचा सगळा डेटा या इन्स्टिट्यूशन्सला पुरवतो आणि मग हे इन्स्टिट्यूशन लोकांच्या गरजाप्रमाणे प्लान्स तयार करतात आणि ते प्लान्स लोकांना प्रोव्हाइड करतात. ओके, बँकिंग अँड फिनान्स सेक्टर is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. ओके, मग आता हा जो बँकिंग सेक्टर आहे ते काय करत आहे, बिग डेटाचा यूज कसा करत आहे, कशासाठी करत आहे तर टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट, म्हणजे काहीतरी फ्युचरचं प्रयोजन करण्यासाठी किंवा काहीतरी रोखण्यासाठी. तर काय रोखण्यासाठी, सायबर क्राईम्स, हे जे गुन्हे होत आहेत ऑनलाईन ते गुन्हे रोखण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो. त्यानंतर कार्ड फ्रॉड डिटेक्शन. आता आपलं क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल बँकेचं, तर ते जर कोणी चुकीने वापरत असेल किंवा चुकीचा वापर त्याचा करत असेल तर ते सुद्धा फाइंड आउट करण्याचं काम बिग डेटा करत असतं. अर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स. अर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स मीन्स आपले जे जुने ऑडिट आहेत त्या जुन्या
बँकचा जो डेटा आहे तो कोणीतरी आपला हॅक करत असतो किंवा मिळवत असतो, तर तो मिळू न देणे हे काम कोणाचं आहे, तर बिग डेटाचं काम ते आहे. बाय ॲनालायझिंग द past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. मग आता बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर, बँक काय करते की त्यांचा पास्ट डेटा चेक करते की त्यांनी कुठे कुठे आधी गुंतवलेला आहे, की त्या कारण की त्यांचा पैसा कुठे कुठे आणखी गुंतवला गेलेला आहे, हे सगळं बँक आधी त्याची हिस्ट्री तपासते. कोणाची? त्यांच्या कस्टमरची. आणि काय करते, अँड द डेटा ऑन द प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. आणि बँक काय करते की आपला जो आधीचा डेटा आहे त्याला ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, आता ब्रूट फोर्स अटॅक्सचं मिनिंग इथे दिलेलं आहे, अ सायबर अटॅक दॅट रिलाइज on guessing all possible combinations of a targeted password until the right one is found. तर मग ब्रूट फोर्स अटॅक, किती अटॅक त्याच्यावर केले गेलेले आहे किंवा त्याच्या कार्डवर किती वेळा प्रयत्न केले गेलेला आहे चुकीचं पासवर्ड टाकण्याचा, हा सुद्धा डेटा बिग डेटाच्या माध्यमातून बँकांना मिळतो आणि त्या कस्टमर्सला मग तो पुरवल्या जातो किंवा त्याची माहिती त्यांना पुरवल्या जाते. बरेच वेळा आपल्याला असे मेसेज येतात की तुमचं कार्ड कोणी यूज करत आहे का. ओके. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राइम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. सो बिग डेटा हे पण एक काम करतं की नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर बट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज. मग आणखी कोणते कोणते इश्यू तो हँडल करतो बिग डेटा, तर मिस्ड ट्रान्झॅक्शन. ओके. तर मग आपले जर काही ट्रान्झॅक्शन चुकले असतील किंवा राहिले असतील करायचे, ते ट्रान्झॅक्शनसुद्धा तो आपल्याला रिकॉल करून देतो किंवा आठवण करून देतो. आणि फेल्युअर्स इन नेट बँकिंग, बरेच वेळा आपण नेट बँकिंग करत असतो, तर त्या नेट बँकिंगमध्ये आपलं ट्रान्झॅक्शन फेल होतं, तर ते फेल झालेलं ट्रान्झॅक्शनसुद्धा बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येतं की तुमचं आत्ताचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे, तर तुम्ही परत करू शकता. ओके. सो इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आणि मग तो जो बिग डेटा आहे तो काय करतो, पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स, त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचे मेसेजेस येतात किंवा एक विशिष्ट प्रकारचे टोन्स येतात की जेणेकरून ती बँक काय करते, बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. आणि जसे त्यांना मेसेजेस येतात किंवा इन्फॉर्मेशन त्यांना मिळते त्या सर्व्हरवर, ओके, त्या सर्व्हरवर जशी त्यांना इन्फॉर्मेशन मिळते तसं ते कस्टमरला इन्फॉर्मेशन देतात की तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा बँक ते ट्रान्झॅक्शन मॅनेज करते. ओके. सो इतका हेल्प बिग डेटाचा बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा होतो आहे. द सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फिनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. आता हे जे डिपार्टमेंट आहे सरकारचं, हे जे डिपार्टमेंट आहे द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, मग हे काय करतं, बिग डेटाचा वापर कसा करतं, टू मॉनिटर फिनान्शियल मार्केट्स, म्हणजे हे जे आर्थिक बाजार आहे, ओके, त्या आर्थिक बाजाराला मॉनिटर करण्याचं काम हा बिग डेटा करतो. आता आर्थिक बाजार म्हणजे काय, तर जसं आपण शेअर मार्केट म्हणतो किंवा आणखी जे आर्थिक मार्केट्स असतील, सो ते मार्केट्स मॉनिटर करण्याचं काम, वॉच करण्याचं काम कोण करतं, बिग डेटा. सो हे डिपार्टमेंट जे आहे SEC, हे डिपार्टमेंटसुद्धा बिग डेटाचा वापर करतो फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. आणि ते जे फिनान्शियल मार्केट्सवर इलिगल ट्रेड्स होत आहेत का किंवा सस्पिशियस काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत का, ते बघण्यासाठी ते बिग डेटाचा वापर करतात.
The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. आणि SEC जी आहे, हे जे डिपार्टमेंट आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, हे काय यूज करतं, तर नेटवर्क ॲनालिटिक्स यूज करतं आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स यूज करतात. कशासाठी? टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या फिनान्शियल मार्केटमध्ये काही फ्रॉड होत आहेत का, हे आयडेंटिफाय करण्यासाठी ते नेटवर्क ॲनालिटिक्सचा वापर करतात आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्सचा वापर करतात. आता लँग्वेज प्रोसेसर्स म्हणजे काय, तर कम्प्युटरच्या ज्या काही कोडिंग लँग्वेजेस असतात त्याचा ते वापर करतात की जेणेकरून कोणीही फ्रॉड करू नये. टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फिनान्शियल मार्केट्स. मग हे जर फ्रॉड होऊ द्यायचा नसेल तर मग नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स या दोनचा वापर केला जातो. त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग is an area where big data finds a lot of use today. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. आता हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय, की जिथे खूप जास्त गर्दी असते किंवा ज्याला आपण म्हणू खूप जास्त ट्रॅफिक जिथे असतो त्या ट्रेडिंगमध्ये, ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये. ओके, त्याला म्हणतो आपण ट्रॅफिक. आणि मग याच्यामध्ये बिग डेटा कसा फायदा करतो किंवा कसा उपयोग त्याचा होतो हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये, तर हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणि मग हे जे आपण ऑनलाईन ट्रेडिंग करतात, लोक ऑनलाईन शेअर मार्केट करतात, तर त्याच्यामध्ये बिग डेटाचे जे अल्गोरिदम्स आहे, म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स जे आहे, तर ते कामी येतात या ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना. ओके, सो बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. मग हे जे ट्रेड करणारे आहे, शेअर मार्केट करणारे आहे, या लोकांना कधी पैसा गुंतवायचा आणि कधी पैसा काढायचा, सोन्यावर किती पैसा गुंतवायचा, चांदीवर किती पैसा गुंतवायचा, किंवा या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्ट करायचे, त्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्ट करायचे आणि ते कधी काढायचे. सो हे जे डिसिजन्स आहे, हे डिसिजन्स घेण्यासाठी बिग डेटाचा खूप जास्त फायदा होतो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and new websites to make buy and sell decisions in split seconds. Okay, so आजकाल काय होत आहे, द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग म्हणजे जे आपण कंपन्यांमध्ये वगैरे पैसा गुंतवतो, जशा मोठमोठ्या कंपन्या असतात, फॉर एक्झाम्पल HP, रिलायन्स, टाटा, ह्या ज्या कंपन्यांमध्ये आपण शेअर्स घेतो, सो ते शेअर्स कशाच्या भरोशावर आपण ते बाय करतो आणि सेल करतो, तर हे जे बिग डेटा अल्गोरिदम्स आहे त्याच्या भरोशावर आपण ते जे ट्रेड्स आहे, ते ट्रेडिंग डिसिजन्स आहे, ते आपण कशाच्या, तर बिग डेटा अल्गोरिदम्सच्या भरोशावर घेतो. आणि टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इनटू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यूज वेबसाइट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. स्प्लिट सेकंड्स म्हणजे अगदी क्षणामध्ये ते आपण डिसिजन घेऊ शकतो. तर कशाच्या माध्यमातून, डेटा अल्गोरिदम्सच्या माध्यमातून. ओके, मग आपल्याला त्यांच्या वेबसाईट्सवर सुद्धा दिसतं की किती लोक बाय करतायत आणि किती लोक सेल करतायत. मग त्यांच्या बायर्स आणि सेलर्सच्या अकाउंट्सवरनं सुद्धा आपण ठरवू शकतो की आता बाय करायचं आहे की आता सेल करायचं आहे. ओके, नेक्स्ट इज स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समध्ये डेटा किंवा बिग डेटाचा कसा यूज होतो. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आता परम्युटेशन्स किंवा कॉम्बिनेशन्स म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो लाईव्ह,
तर लाईव्ह टी व्ही बघत असताना ते बरेचसे आपल्याला ग्राफ्स देतात किंवा ते रनचा वगैरे रेकॉर्ड देतात किंवा पूर्ण प्लेयर्सचा रेकॉर्ड देतात. सो त्याला म्हटलं आहे सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. तो आपण ते खूप सारं बघतो टी व्हीवर मॅच सुरू असताना. ओके, तर मग ते कशाच्या माध्यमातून केलं जातं, तर हा सगळा डेटा जो आहे तो बिग डेटाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रेझेंट केला जातो. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. A gigantic म्हणजे इतका मोठा डेटा. तर तो कसा काय क्रिएट केला जातो? अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. आणि आधीचे जे रेकॉर्डिंग्ज आहे त्या रेकॉर्डिंगवरनं तो डेटा कलेक्ट केला जातो आणि त्याच्यावरनं ती सगळी माहिती आपल्याला पुरवली जाते. ट्रेनिंग सेशन्स किंवा आधी क्रिकेटचे जे ट्रेनिंग सेशन झालेले असतील किंवा प्रॅक्टिस मॅचेस ज्या झाल्या असतील त्याला वर्कआउट्स म्हटलं आहे. सो ह्या सगळ्यावरून तो डेटा कलेक्ट केला जातो आणि तो डेटा मग लाईव्ह मॅचमध्ये वापरला जातो, जिथे तो डेटा आपल्याला यूजफुल असेल तसा. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. ओके, सो तो जो बिग डेटा आहे तो काय करतो, एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे ज्याला खूप स्पोर्ट्सची आवड आहे, मग त्याला टू स्टडी हिज परफॉर्मन्स म्हणजे समजा सचिन तेंडुलकर आहे तर तो काय करेल, तो स्वतःचा डेटा बघेल आणि स्वतःसोबत दुसऱ्याला कंपेअर करण्यासाठी दुसऱ्याचा पण डेटा तो बघेल. ओके, आणि असं वर्ल्ड वाईड सगळे प्लेयर्स एकमेकांचा डेटा बघू शकतील. सो इथे आपल्याला बिग डेटा कामी येतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि मग त्या डेटाच्या आधारावर स्वतःचा आणि दुसऱ्याचा सुद्धा टीमचा सुद्धा परफॉर्मन्स वाढवता येतो. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प्स अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. आता सेन्सर्स म्हणजे काही ठिकाणी माईक लावलेले असतात, काही ठिकाणी जसं स्टंपमध्ये वगैरे माईक लावलेले असतात. तर ते जे माईक्स आहेत ते आपल्याला छोट्या छोट्या म्हणजे त्या स्टंपला टच झाला आहे की नाही हे सांगण्याचं काम ते करत असतात ते माईक्स. त्याच्यानंतर सगळीकडे कॅमेराज लावलेले असतात आणि ते कॅमेराज जे आहेत ते वेगवेगळ्या अँगलमध्ये लावलेले असतात. त्याच्यामुळे द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट, बॅटमध्ये किंवा स्टंपमध्ये किंवा आणखी जे काही क्रिकेट ग्राउंडमध्ये इक्विपमेंट असतील त्या सगळ्या याच्यामध्ये काही सेन्सर्स लावलेले असतात आणि ते आपल्याला मदत करतात कशासाठी, टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. म्हणजे अगदी जवळून निरखून जर आपला गेम बघायचा असेल स्वतःला तर ते आपण नंतर आरामात बघू शकतो आणि स्वतःला एक्झामिन करू शकतो की आपण यावेळेस असं खेळायला हवं होतं की नाही. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स. ओके, त्याच्यानंतर ते आपल्याला तिथली काय कंडिशन आहे ते ओळखण्यासाठी किंवा कळण्यासाठी सेन्सर्स कामी येतात. द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एट्सेट्रा. ओके, मग वेदरही आपल्याला कळू शकतं त्याच्या माध्यमातून. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आता व्हिडिओ ॲनालिटिक्स म्हणजे काय, तर तो जो व्हिडिओ आहे आपल्या गेमचा केलेला व्हिडिओ, खेळाचा केलेला व्हिडिओ, तर त्याचे जे ॲनालिटिक्स तयार होतात म्हणजे त्या सेन्सर्सवरून घेण्यात आलेले जे ॲनालिटिक्स तयार होतात तर ते आपल्याला आपल्या खेळाचा ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स दाखवतात मायन्युटली अगदी. ओके, सो अशा प्रकारे स्पोर्ट्समध्ये सुद्धा बिग डेटाचा वापर अगदी हुशारीने केला जातो. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग. मग आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसं काय आपण बिग डेटा वापरतो किंवा कसा त्याचा वापर होतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिगेस्ट प्लेयर्स, आता बिगेस्ट प्लेयर्स म्हणजे काय, तर बिगेस्ट युजर्स. बी इट फेसबुक, Google, Twitter or any other online giant, all keep a track record of the user behavior and transactions.
ओके. सो ॲडव्हर्टायझिंगमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. फेसबुक, गुगल, ट्विटर, व्हॉट्सॲप, लिंक्डइन किंवा जे काही आणखी अशा वेबसाईट असतील सोशल मीडियाच्या, तर सगळ्यात जास्त सोशल मीडिया काय करतो, हा बिग डेटा जो आहे तो कलेक्ट करतो. कोणाचा? तर आपल्यासारख्या युजर्सचा बिग डेटा ते कलेक्ट करतात. का बरं? तर त्यांना आपण कसं वागतो किंवा कसं राहतो किंवा कसं कुठे कुठे ट्रान्झॅक्शन्स करतो, या सगळ्याची माहिती ते ठेवतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. ओके. मग आता हे जे फेसबुक आहे किंवा आणखी गुगल, ट्विटर या ज्या सगळ्या सोशल मीडिया साईट्स आहेत, तर त्या काय करतात मग, की आपला जो डेटा आहे तो ॲडव्हर्टायझर्स म्हणजे ज्या काही ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात त्यांना तो डेटा पुरवला जातो आणि मग त्यानुसार आपल्याला आपल्या आवडीचे जे प्रोडक्ट्स आहे त्याची ॲड आपल्यासमोर यायला सुरुवात होते जेव्हा आपण ऑनलाईन होत असतो तेव्हा. ओके. टार्गेटेड कॅम्पेन्स म्हणजे काय, की आपल्याला काय पाहिजे आहे. सपोज आपल्याला AC घ्यायचा आहे, तर AC हे आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपण जर फेसबुकवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा AC सर्च करत असलो तर आपल्याला आपल्यासमोर ACच्या ॲड येत जातील ऑनलाईन. तर त्या कशा येतात, त्यांना कसं कळतं की आपल्याला ACच घ्यायचं आहे, तर ते या सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तो डेटा पोचवला जातो आणि मग तो बिग डेटा ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्यांना तो पुरवतात आणि मग ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्या आपल्यासमोर टार्गेटेड कॅम्पेन्स म्हणजे आपल्या आवडीचं जे प्रॉडक्ट आहे ते आपल्यासमोर ते ॲडव्हर्टाईज करतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट्स, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. आता फेसबुकचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर फेसबुकमध्ये काय करतात ते, फॉर एक्झाम्पल, तर ते लोकांना टार्गेट तिथे केलं जातं फेसबुकवर. म्हणजे असं समजा आपणही सर्च केलं तर आपण लोकांना सर्च करतो फेसबुकवर, बरोबर. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. ओके. तर मग काहीतरी वस्तू बाय करणारे लोक किंवा सेल करणारे लोक आपल्याला फेसबुकवर दिसतात. त्याच्यानंतर वेबसाईट व्हिजिट्स, काही वेबसाईटच्या लिंक त्याच्यावर दिलेल्या असतात, त्या आपण हे करतो, क्लिक करतो. त्याच्यानंतर इंटरेस्ट म्हणजे आपला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते आपण आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं फेसबुकच्या पेजवर इन्फॉर्मेशनमध्ये. त्यानंतर जॉब रोल्स, आपल्याला कुठले जॉब रोल्स आपण करू शकतो किंवा सर्च करतो आपण ते सगळं. त्याच्यानंतर डेमोग्राफिक्स म्हणजे सगळा डेटा, आपण काय काय करतो याचा सगळा डेटा हा त्या नेटवर्किंग साईटवर अवेलेबल होतो. ज्याप्रमाणे आपण सर्च करतो किंवा ज्याप्रमाणे आपण फेसबुकवर सगळं लिहून ठेवतो तसं. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बाय डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि फेसबुक त्याच्यामुळे आपला डेटा सगळा त्या फेसबुकजवळ जातो. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स. ओके. सो ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सनुसार आपला डेटा सगळा फेसबुकमध्ये जातो आणि फेसबुक बिग डेटा ॲनालिसिस यूज करून तो डेटा सगळा वेगवेगळ्या कंपन्यांपर्यंत पुरवतात. द सेम गोज फॉर गुगल. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स you will get different results, and when you create a campaign for leads then you will get different results. ओके. सो जर गुगलवरही आपण गेलो तरी गुगलवर जर आपण एखाद्या पर्टिक्युलर माणसाचं नाव टाकलं, व्यक्तीचं, तर आपल्याला त्या नावाशी रिलेटेड जितक्या व्यक्ती असतील त्या सगळ्यांचे फोटोज, त्यांची इन्फॉर्मेशन सगळं आपल्याला गुगलवर अवेलेबल होईल. किंवा वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स, तर म्हणजे तुम्हाला एखादं सर्च करायचं असेल टॉपिक, ओके, किंवा एखादं कॅम्पेन तुम्हाला सर्च करायचं असेल, एखादा प्रोजेक्ट सर्च करायचं असेल, तर तुम्हाला तशाप्रमाणे रिझल्ट मिळतील. तुम्ही जर व्यक्तीचं नाव टाकलं तर तुम्हाला तशा प्रकारे रिझल्ट मिळतील. ओके.
सो जसं आपण त्याच्यावर डेटा टाकू तसं आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल. तर हा सगळा बिग डेटामुळे पॉसिबल होतं. ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. ओके. त्यानंतर 7th वन दिलेला आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता हा पण त्यातलाच प्रकार आहे. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. ओके. सो मग लोकांना काय हवं आहे, कोणत्या वेळेस हवं आहे, हे फाइंड आउट करण्याचं काम एंटरटेनमेंट अँड मीडियामध्ये बिग डेटा करत असतं. ओके. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. म्हणजे पास्ट म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही काय काय बघितलं ऑनलाईन. ओके. मग त्यानुसार तुम्हाला पुढे ॲडव्हर्टाइजमेंट्स येत असतात किंवा त्यानुसार तुम्हाला पुढे ऑप्शन्स येत असतात की तुम्हाला हे बघायचं आहे का, तुम्हाला हे खरेदी करायचं आहे का. तुम्ही तुमचं जसं बिहेवियर असेल ऑनलाईन त्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन सजेशन्स येत राहतील. यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. तुम्हाला त्याप्रमाणेच रेकमेंडेशन येत राहतील ऑनलाईन. ओके. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. ओके. सपोज तुम्ही नेटफ्लिक्सवर एखादी मूवीची सिरीज बघताय किंवा यूट्यूबवर एखादं तुम्ही सिरियल बघताय, तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब उघडाल तर तुम्हाला त्याच्याशीच रिलेटेड जे काही मूवीज किंवा सिरियल्स असतील त्याच तुमच्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये येतील, दुसऱ्या येणार नाही. कारण तुम्ही त्याच्या आधी ज्या विषयावर सर्च केला आहे त्याच विषयाशी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबही दाखवेल. ओके. टू इन्क्रीज एंगेजमेंट. आणि कशासाठी? तर टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. सो तुम्ही ते व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त पैसा हा यूट्यूबला मिळतो किंवा नेटफ्लिक्सला मिळतो आणि तुम्ही त्याच्यावर एंगेज होता. ओके. टू इन्क्रीज एंगेजमेंट. तुमचं त्याच्यावर जास्त इन्व्हॉल्वमेंट झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीचे रिलेटेड व्हिडिओज एकाखाली एक यूट्यूबवर किंवा नेटफ्लिक्सवर येत असतात. मग तुम्ही एकानंतर एक व्हिडिओ क्लिक करता आणि तो पूर्ण पाहता. सो याच्यामध्ये फायदा कोणाचा असतो? तर त्या कंपन्यांचा फायदा असतो ऑब्व्हियसली. नाऊ इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. सो आता टी व्हीचे दूरदर्शनवालेसुद्धा हेच करतायत किंवा टी व्हीवालेसुद्धा हेच करतायत की लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस. आणि त्या जे दर्शक आहे त्यांचे त्या दर्शकांचा डेटाबेस ते जमा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसार शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. आणि त्यानुसार त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट्स दाखवल्या जातात टी व्हीवर आणि त्याप्रमाणे शोज दाखवल्या जातात. जसं आजकाल लाईव्ह शोजचं खूप फॅड आहे, तर लाईव्ह शोज दाखवल्या जातात आजकाल टी व्हीवर. सिरियल्सपेक्षा जास्त त्याचं फॅड आजकाल जास्ती आहे. तर ते कशामुळे? तर व्ह्युअर्स चॉईस आहे ती. दर्शकांना काय हवं आहे तो चॉईस असल्यामुळे त्याची गरज बघून त्यांनी केलेला बदल तो आहे, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्सनी केलेला बदल. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आणि ते शोज बघत असताना किंवा त्या पर्टिक्युलर सिरियल्स बघत असताना मध्ये मध्ये मग ज्या ॲड दाखवल्या जातात त्या ॲडपासून पैसा कमवल्या जातो. रेव्हेन्यू म्हणजे पैसा कमवल्या जातो. अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि त्यांच्या युजरच्या आवडीचे ते शोज किंवा सिरियल्स असल्यामुळे ते पण टी व्ही सोडून दुसरीकडे कुठे जात नाही आणि त्यांना त्याचा फायदा होतो. त्यानंतर लास्ट इज एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटा हॅज inundated the education industry. It has transformed it in leaps and bounds. Okay.
आता एज्युकेशन इंडस्ट्रीला काय फायदा झालेला आहे बिग डेटाचा? सो त्यांनी म्हटलं की बिग डेटा हॅज इन अनडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. म्हणजे बिग डेटानी याला पण कॅप्चर केलेलं आहे, एज्युकेशन इंडस्ट्रीला पण कॅप्चर केलेलं आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप्स अँड बाउंड्स. इन लीप्स अँड बाउंड्स म्हणजे ही एक फ्रेज आहे आणि ही जी एज्युकेशन इंडस्ट्री आहे याला कम्प्लिटली चेंज केलं आहे. कोणी? बिग डेटाने चेंज केलेलं आहे एज्युकेशन इंडस्ट्रीला. इट इन लीप्स अँड बाउंड्स. लीप्स अँड बाउंड्स म्हणजे सगळ्या डायरेक्शनमधून चेंज केलेलं आहे. आता आपण बघतोय की कोविड-19च्या या काळामध्ये आपण जास्तीत जास्त कुठल्या माध्यमातून शिकतो आहे, तर इंटरनेटच्या, व्हॉट्सॲपच्या, त्याच्यानंतर यूट्यूबच्या, त्याच्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून. सो जास्तीत जास्त आपण डेटाचा वापर करून शिकतो आहे आणि हा सगळा जो डेटा आहे, हा डेटा कुठेतरी सेव्ह झाला आहे आणि हा डेटा मग एज्युकेशन इंडस्ट्रीला पाठवला जाईल आणि आपले स्टुडंट्स काय बघत होते, काय नाही, हे त्यांना सगळं प्रोव्हाइड केल्या जाईल. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. मग जेव्हा आपण एखाद्या लिंकवर क्लिक करतो, एखाद्या वेबसाईटवर क्लिक करतो किंवा एखाद्या व्हिडिओवर क्लिक करतो की ज्याच्यामधून आपल्याला लर्निंग काहीतरी होत असेल, कुठून तरी नॉलेज मिळत आहे आपल्या विषयाशी रिलेटेड, तर मग आपला जो स्टडी पॅटर्न आहे तो तिथे ओळखला जातो. म्हणजे एखाद्या विद्यार्थीला एका दुसऱ्या व्हिडिओचं आवडेल, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या व्हिडिओचं आवडेल, बरोबर? आणि त्या व्हिडिओजच्या लायकिंग्समुळे त्या विद्यार्थ्याचा स्टडी पॅटर्न जो आहे, अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती ओळखल्या जाते आणि मग त्या विद्यार्थ्याला त्याच प्रकारचे व्हिडिओ प्रोव्हाइड केल्या जातात नंतर. अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द स्टुडंट. आणि त्याच्यानुसार हे जे एज्युकेशन इंडस्ट्री आहे, मग त्यानुसार काय करेल, त्यांची जी पॉलिसी आहे ती तयार करेल. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. आणि त्यामुळे प्रत्येकाची शिकण्याची लिमिट असेल एक किंवा शिकवण्याची लिमिट असेल, त्याच्यामुळे त्या लेवलनुसार आपल्याला त्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाइन्ड केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. आणि आताचं जे कोर्स मटेरियल आहे किंवा जे काही सिलेबस असेल किंवा जे काही टेक्स्टबुक्स असतील, तर ते कसे डिझाईन केले गेले पाहिजे, तर केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्याला सगळीकडून स्किल्स डेव्हलप व्हायला हव्या विद्यार्थ्याच्या, याला केंद्रबिंदू मानून तुम्हाला ते सिलेबस डिझाईन करावं लागेल. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, information regarding various courses and their specialities. सो बिग डेटा काय करतं मग, तर हा जो महत्त्वाचा डेटा आहे की विद्यार्थ्यांना काय हवं आहे, त्यांच्या काय चॉईसेस आहेत, त्यांच्या काय डिफिकल्टीज आहेत, सो याच्याबद्दलची सगळीची इन्फॉर्मेशन आहे ती त्यांना प्रोव्हाइड केल्या जाते बिग डेटाच्या माध्यमातून. कोणाला? एज्युकेशन इंडस्ट्रीला. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आणि त्यावरून रिझल्टसुद्धा आपल्याला मिळू शकतात. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. वी कॅन गॉग मीन्स वी कॅन गेट, मिळवू शकतो. वी कॅन गॉग द रिझल्ट ऑफ द स्टुडंट्स. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, की विद्यार्थ्यांमधल्या काय पॉझिटिव्ह बाजू आहे आणि काय नेगेटिव्ह बाजू आहेत, ह्यासुद्धा त्यावरून आपण ॲनालिसिस करू शकतो. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि प्रत्येकाचं करियर हे वेगळं असतं आणि ते त्याला त्या करियरबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला त्याच्यातले स्ट्रेंथ्स अँड विकनेस ओळखणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार मेंटल मेकअप करणं, म्हणजे त्याची तयारी करणं आणि त्याच्या क्षमता काय आहे हे त्याला ओळखून देणं हे एका शिक्षकाचं काम
आहे आणि हे एज्युकेशन इंडस्ट्रीला बिग डेटाच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातं. अँड in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. So big dataच्या माध्यमातून हे सगळं इन डेप्थ स्टडी किंवा इन डेप्थ नॉलेज हे एज्युकेशन इंडस्ट्रीला पोचवल्या जातं आणि त्याच्यामुळे एक नवीन दृष्टिकोन, न्यू इन्साइट्स कोणाला मिळालेला आहे? एज्युकेशन इंडस्ट्रीला. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस. ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस म्हणजे ॲक्च्युली काम ज्या स्तरावर केल्या गेलं पाहिजे त्या स्तरावर केल्या जाणं. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस. म्हणजे मुलांपर्यंत ते पोचवलं जातं की नाही. अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. सो एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये ते काम करून आणणं किंवा तिथे ते काम होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. दिस वूड इन जनरल एनहॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. एनहॅन्स म्हणजे वाढवणे. सो याच्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस वाढू शकतो किंवा वाढण्यास मदत होऊ शकते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन सोसायटी. पिटफॉल्स मीन ड्रॉबॅक्स. सो हा जो ड्रॉबॅक होता आत्तापर्यंत, तर त्या ड्रॉबॅकचं सोल्युशन काय आहे? तर बिग डेटा. आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांची मिळू शकत नव्हती एज्युकेशन इंडस्ट्रीला, तर ती कशामुळे मिळू शकली? तर बिग डेटामुळे. दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आणि त्या बिग डेटा हे काय झालेलं आहे? वन साईज फिट्स ऑल. सगळ्यांना ते अगदी योग्य प्रकारे फिट बसलेलं आहे बिग डेटा. त्याच्यामुळे त्या एकट्या बिग डेटामुळे वन साईज फिट्स ऑल, एकटा बिग डेटा जो आहे तो सगळ्यांना फिट झालेला आहे. आता फिट झालेला आहे म्हणजे काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ही बिग डेटामुळे एज्युकेशन इंडस्ट्रीपर्यंत पोचते आहे. वी हॅव इन्युमरेबल युजर्स ऑफ बिग डेटा. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. सो कुठे कुठे बिग डेटाचा उपयोग आणखी होतो? तर सायंटिफिक रिसर्चमध्ये होतो. त्यानंतर जिओग्राफिकल फिनॉमिना म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन्स ओळखण्यासाठी, जसं भूकंप येणार का किंवा पूर येणार का, पाऊस येणार का, थंडी येणार का, ऊन पडणार का. सो ह्या सगळ्या भौगोलिक पर्यावरणाच्या बदलाविषयीसुद्धा बिग डेटा आपली मदत करतो. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट मशिनरी म्हणजे गव्हर्नमेंट च्या ज्या काही प्लॅन्स आहेत, योजना आहेत, त्या पण स्मूथ वर्किंग करत आहेत का ह्याच्यासाठी पण. त्यानंतर इट इज अ जॉनर इन आवर हँड. Sorry, it is a genie of our hand, in our hand. It lies. It is a genie or a hand. Genie means ज्याला आपण एक देवदूत म्हणतो. सो इट इज अ जिनी ऑर अ हँड इन आवर हँड. सो तो देवदूत आहे आपल्या हातातला, त्याच्याकडून आपण काम करून घेऊ शकतो. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि जर आपल्याला संपूर्ण मानवजातीचा विकास करायचा असेल, फायदा करून घ्यायचा असेल, तर आपल्याला या बिग डेटाचा ऑप्टिमम यूज करावा लागेल, जास्तीत जास्त यूज करावा लागेल. कारण जर आपल्या हातामध्ये ते आहे, बिग डेटा पॉसिबल आहे किंवा आपल्यापर्यंत ते पोचलेलं आहे, तर आपण त्याचा उपयोग का करून घेऊ नये हे आपल्या विकासासाठी. सो इट इज अन आर्टिकल ऑन बिग डेटा आणि आपण सगळे बिग डेटाचे युजेस बघितलेले आहे. आता तुम्हाला संपूर्ण लेसन्स वाचायचं आहे आणि कोणाला काही डिफिकल्टी असल्यास तुम्ही चॅट सेक्शनमध्ये हे तुमच्या डिफिकल्टीज इनबॉक्स करू शकता. सो टिल देन, till our next video, I again request you to like my videos, subscribe my channel and press the bell icon button. Okay,
I hope you have understood thoroughly the lesson. Till the next session, goodbye and have a very great day.